मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. माणसाच्या जीवनातल्या चिंता किती? 3. एक चिंता उत्कर्षाची, दुसरी चिंता स्थितीची आणि तिसरी चिंता अधोगतीची. संपलं. या 3च चिंता आहेत माणसाला. दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायणा, आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागितलेलं आहे. दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायणा. हे नारायणा, आमच्या मनामध्ये कधीही दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नकोस. तुकोबारायांचं भगवंताच्या चरणाजवळचं हे मागणं आहे. माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार मला करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ हे मागणं मागतात. कोणीही मनुष्य मागणं मागतो त्याच्या मागे जे कारण असतं ते कारण आहे चिंता. मनुष्याची मागणी का मुखातून प्रकट होते याच्या मागची कारण परंपरा खूप मोठी आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं कारण वेगळं, समाजशास्त्राच्या दृष्टीनं कारण वेगळं, मानसशास्त्राच्या दृष्टीनं कारण वेगळं, कुटुंब कारणाच्या दृष्टीनं कारण वेगळं. एक नाही, मी थोडा मानसशास्त्राच्या आधारानं विचार करतो. मनुष्य मागणं का मागतो हो? का मागावं वाटतं माणसाला? का हात पसरावा वाटतो? माझ्या दृष्टीनं त्याचं कारण आहे त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली चिंता. जोपर्यंत माणसाला चिंता निर्माण होत नाही तोपर्यंत मनुष्य मागणार नाही. ऐका, आणि मानवी जीवनातल्या चिंतांचा जर आपण विचार केला तर माणसाला कदाचित अनंत चिंता असतील. मला त्याच्याविषयी चर्चाही करायची नाही, वेळही वाया घालवायचा नाही. परंतु मी त्या सर्व चिंतांचा संकोच करतो आणि माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या चिंता आहेत त्या फक्त 3च प्रकारच्या असतात एवढंच आपल्याला सांगतो. माणसाच्या चिंता जास्त नाहीत महाराज. कोणी म्हणेल नाही, कसं म्हणता? प्रपंचाची चिंता वेगळी, संपत्तीची चिंता वेगळी, सत्तेची चिंता वेगळी, तब्येतीची चिंता वेगळी, मिळालेली सत्ता टिकवण्याची चिंता ही वेगळीच, बायकोची चिंता वेगळी, मुलांची चिंता वेगळी, परीक्षेची चिंता वेगळी, मुलीची चिंता वेगळी, तिच्या लग्नाची चिंता वेगळी, जावई काही मागेल की काय याची चिंता वेगळी. एक चिंता आहे काय महाराज माणसाच्या जीव? अरे संसार म्हणजे अनंत चिंतांची खाण आहे, खाण. या संसारातून किती चिंता आपण काढल्या तरी तिथं चिंता राहतातच, कारण चिंता करणं याचंच नाव संसार आहे. ऐका, थोडंसं स्पष्ट बोलतो. चिंता करणं याचंच नाव संसार. संसारामध्ये अनंत चिंता आहेत, पण अनंत चिंता असल्या तरी त्याचे प्रकार 3च. माणसाच्या जीवनासमोर असणाऱ्या चिंता 3च प्रकारच्या. ऐका, एक चिंता, मी आधी ढोबळ बोलतो त्याचा विस्तार करतो नंतर. माणसाच्या जीवनातल्या चिंता किती? 3. एक चिंता उत्कर्षाची, दुसरी चिंता स्थितीची आणि तिसरी चिंता अधोगतीची. संपलं. या 3च चिंता आहेत माणसाला. आहे तिथून पुढं जावं वाटतं 1, आहे ते टिकावं वाटतं 2, आणि मिळालेलं निदान वाया तरी जाऊ नये वाटतं 3. 3च चिंता माणसाला आहे. तुम्ही कोणती चिंता सांगा, याच्यापैकी 3 चिंतांपैकी कोणत्या तरी प्रकारामध्ये ती चिंता बसतेच. माणसाला 3च चिंता असतात. एक असते उत्कर्षाची चिंता,
एक असते स्थितीची चिंता आणि एक असते अधोगतीची चिंता. 3 चिंता. आता या ज्या चिंता माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होतात, या चिंता का निर्माण होतात याच्याही मागचा थोडा शोध घेण्याचा प्रयत्न करू, थोडासा विचार त्याचाही करू. का बाबा माणसाला उत्कर्षाची चिंता का निर्माण होते, स्थितीची चिंता का निर्माण होते, अधोगती होऊ नये असं माणसाला का वाटतं, याच्या मागच्या मानसशास्त्राचा विचार जर आपण केला तर याच्या मागची कारण परंपरा थोडीशी सांगतो. सरळ अर्थानं पहिल्यांदा सांगतो, ऐका. माणसाला प्राप्त झालेल्या असमाधानातून उत्कर्षाची चिंता असते एक, माणसाला प्राप्त झालेल्या समाधानातून स्थितीची चिंता असते 2, आणि कर्माच्या भावी परिणामाची जाणीव झाल्यानंतर अधोगतीची चिंता निर्माण होते 3. विठ्ठल या चिंता जशा प्रापंचिक असतात तशा पारमार्थिकही असतात. ऐका, मला प्रापंचिक चिंतांचा विचार करायचा नाहीये, पण पारमार्थिक चिंता कळण्याकरता मला प्रापंचिक चिंतांची उदाहरणं देणं अपरिहार्य आहे, आवश्यक आहे म्हणून बोलतो. ऐका, विचार करा. माणसाला जी चिंता निर्माण होते, ती उत्कर्षाची जी चिंता निर्माण होते ती आपल्या असमाधानातून निर्माण होते. प्राप्त परिस्थितीतलं असमाधान माणसाला पुढच्या पदाची अपेक्षा निर्माण करत असते. ऐका, क्षेत्र कोणतंही असू दे, जी परिस्थिती आपल्याला प्राप्त झाली त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जर असमाधान वाटायला लागलं तर माणसाला वाटतं याच्या पुढं अजून गेलं पाहिजे. याच्याकरता उदाहरणं अनंत देतो, अनेक उदाहरणं, एक नाही अनेक उदाहरणं देईन मी आपल्याला. महाभारताने असं म्हटलंय, मनुष्या ह्याड्यताम प्राप्य राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. महाभारतातलं वचन आहे. आपल्या भाषेमध्ये सांगतो, महाभारतातलं सोडून द्या, ते इंद्रपद आणि ब्रह्मदेवाचं पद आणि अमुक आणि तमुक सोडून द्या. मी आपल्या लौकिक भाषेमध्ये सांगतो, अगदी लौकिक सांगतो बरं, आणि त्याच अर्थानं घ्या. नगरसेवकाला नगरसेवक पदामध्ये असमाधान निर्माण कधी होतं, जेव्हा त्याला नगराध्यक्ष व्हावं वाटतं. नगरसेवकाला नगरसेवक पदामध्ये असमाधान निर्माण झालं की त्याला नगराध्यक्ष व्हावं वाटतं. नगराध्यक्ष पदामध्ये स्वारस्य वाटेन असं झालं की त्याला आमदार व्हावं वाटतं. आमदार पदामध्ये काही राहिलं नाही आमदारकीमध्ये असं वाटलं की त्याला वाटतं खासदार व्हावं. आणि खासदार झाल्यानंतर पुढं काय असतं, अजून काय वारकऱ्याला काय कल्पना त्याची, खासदाराच्या पुढं काहीतरी असेल ना, पद काहीतरी असेल की काही मंत्री व्हावं. आमच्या ओळखीचे गृहस्थ खासदार झाले महाराज, नाव सांगत नाही तुम्हाला, अजून आहेत, गेले की नावही सांगतो, अजून जिवंत आहेत, नाव सांगत नाही तुम्हाला. आमच्या ओळखीचे गृहस्थ खासदार झाले. नुसते खासदार झाले नाहीत, मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली, खातं मिळालं त्यांना. मला कळालं ओळखीचे होते म्हणून मी आपला एक पेढ्याचा पुडा, एक हार घेऊन त्यांच्या स्वागताला म्हणून गेलो. गळ्यामध्ये हार घातला, पेढे दिले. साहेब बरं झालं आपण निवडून आलात, मंत्रिमंडळात गेलात, आपलं अभिनंदन. ते म्हणाले, महाराज कशातच काही नाही हो. मी म्हणलं, अहो हेच आम्ही रोज कीर्तनात सांगतोय, तो कोणी ऐकत नाही हो. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे सांगून तर आयुष्य चाललं आमचं, कोणी ऐकायला तयार नाही. तुम्हाला कसं काय एवढं लवकर कळलं? ते म्हणले, काही नाही महाराज, कशातच राम नाही. म्हणलं, आम्ही तेच सांगत आलो, कशातच राम नाही, परमार्थ करा, हेच आम्ही सांगत आलोय, आमचं कोणी ऐकत नाही. एवढ्या लवकर कसा काय साक्षात्कार झाला? विठ्ठला विठ्ठला, बोला बोला, मी म्हटलं बरं झालं आपण निवडून आला. ते म्हणले, काही नाही हो महाराज, काही तथ्य नाही, काही उपयोगाचं नाही. मी म्हटलं, कशातच काही नाही हेच जर आधी माहिती असतं तर रात्री एवढे वाटले कशाला? जर एवढं सगळं झाल्यावरही कशातच काही नाही वाटतं तर रात्री एवढे वाटले कशाला? ते म्हणले, महाराज काय सांगू तुम्हाला? म्हटलं, काय सांगायचं, निवडून आलात की नाही? ते म्हणले, निवडून आलो. म्हटलं, मंत्रिमंडळात वर्णी खातं मिळालं काय? खातं मिळालं. अहो मग रडता काय? मी रोते घेऊन तो सुरत ही वैसी, रडायला काय झालं तुम्हाला?
सगळं चांगलं झालं, निवडून आलात, मंत्रिमंडळात गेलात, खातं मिळालं, अजून रडायला काय झालं? त्यांनी काय उत्तर द्यावं? ते म्हणले, महाराज निवडून आलो, मंत्रिमंडळात गेलो, खातं मिळालं, पण असं खातं मिळालं का काही खाताच येत नाही. म्हणजे त्याला सुद्धा प्राप्त परिस्थितीमधलं असमाधान पुढच्या कुठल्या तरी पदाची अपेक्षा निर्माण करत असतं. एवढंच मला बोलायचं. मी कशा करता बोलतो? माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं असमाधान त्याच्या जीवनामध्ये उत्कर्षाची चिंता निर्माण करत असतं. विठ्ठला विठ्ठला. आणि असमाधान जर म्हणाल तर ते तर जीवाच्या पाचवीला पुजलंय हो. सांगा आपल्या जीवनामध्ये समाधानाचा कोणता क्षण आहे? दाखवा मला. अरे किती मिळू द्या, शेवटी माणसाला अजून वाटतं मिळू द्या, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, चालूच आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर सांगायचे, त्यांचं वाक्य सांगतो आपल्याला. ते असं म्हणायचे की देवाने माणसाला किती दिलं म्हणजे माणूस देवाला नोटीस पाठवेल, देवा बस 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 आता पाठवू नका, असं कधी होईल? अरे किती मिळू द्या, पुन्हा रडणं चालूच आहे, हात पसरणं चालूच आहे, मिळवण्याचे प्रयत्न चालूच आहेत. कुणाची इच्छा मेली सांगा? किती दिलं देवाने आपल्याला, काही कमी दिलं आतापर्यंत? पण तरी सुद्धा वाटतंच की नाही मिळावं मिळावं. प्राप्त परिस्थितीमध्ये कुणाला समाधान आहे सांगा ना? कुणाला असं वाटतं की नाही बाबा बस जीवन धन्य आहे माझं, आता काही मिळवण्यासारखं राहिलं नाही, असं कुणाला वाटतं? कुणालाही नाही महाराज. असमाधान तर आमच्या पाचवीला पुजलं. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्य असमाधानात आहे. त्याला किती मिळू द्या, पुन्हा कुठेतरी त्याची इच्छा जिवंत राहते, ती राहतेच आहे. कुठे ना कुठेतरी इच्छा अतृप्त राहते, ती राहतेच आहे. सगळं झालं पण मनुष्य म्हणतो सगळं झालं हो, तेवढी गाडी घ्यायची राहिली. म्हणजे मरताना ते तिथं अपूर्ण पडतं. हे आपल्यातली सांगत नाही महाराज, मोठ्यांची उदाहरणं सांगतो. तुकोबाराय वैकुंठ गमनाला निघाले, किती जणांना विचारलं चला म्हणून, कोण जायला तयार झालो? कोणी जायला तयार होत नसतो. कुणाची मुलगीच 10वीला असते, कुणाचा मुलगाच 12वीला असतो, कुणाची मुलगी बाळणपणालाच आलेली असते, कुणाची म्हैसच व्यालेली असते. माणसं तुकोबारांबरोबर जायला तयार नाही. काय बाकीच्याची कथा करायची आपल्याला? किती मिळू द्या, शेवटी माणसाला वाटतं नाही अजून मिळावं, अजून मिळावं, अजून मिळावं, हे वाटतच राहतं. एक गंमत म्हणून उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. एक मनुष्य होता, दरिद्री, हमाली करायचा कुठंतरी. कुणाचं सामान उचलून दे, ओझं उचलून दे, कोणीतरी त्याला चतकोर अर्धी भाकरी द्यायचं, कोणी काही जेवण द्यायचं, कोणी काही कपडे द्यायचं. एके दिवशी एका श्रीमंत माणसाचं काही ओझं त्याने उचललं म्हणून श्रीमंत माणसाने खुश होऊन त्याला एक चांदीचं नाणं दिलं. चांदीचं. जुन्या काळामध्ये चांदीची नाणी होती, जुन्या लोकांना माहिती आहे. आणि त्यावेळेला त्या नाण्याला किंमतही होती. हो, जुन्या काळामध्ये स्वस्ताही खूप होती पण पैसे महाग होते. आता पैसे फार स्वस्त झालेत, फार स्वस्त झाले महाराज. 2 तास बोललं की पैसे मिळतात. 2च तासामध्ये. महिना नोकरी करून लोकांना मिळत नाही, तर 2 तास बोललं की पैसे मिळतात. पैसा फार स्वस्त झाला. मी का बोलतो ऐका. एका श्रीमंत माणसाने एक चांदीचं नाणं त्याला दिलं. खूप आनंद वाटला. चांदीचं नाणं, किंमत होती त्या काळामध्ये. अरे चांदीचं नाणं म्हणजे फार झालं. त्याला वाटलं आपल्याला घर नाही, झोपडी नाही, कुठं राहायला, काही या चांदीचं नाणं कुठं ठेवता येत नाही. कनवटीला लावलं, गळून पडलं कुठं झोपेमध्ये, काय सांगता येतं? एवढा मोठा ऐवज कुठंतरी जाईल आपल्या हातून, कुणाला देता येत नाही. त्यावेळेला बँका नव्हत्या, काय करावं? शेवटी त्यांनी विचार केला, नाही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते नाणं घेतलं. गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता, त्या किल्ल्यामध्ये गेला. त्या किल्ल्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये खड्डा केला. त्या खड्ड्यामध्ये ते नाणं पुरलं आणि त्या पुरलेल्या नाण्यावर खूण म्हणून एक दगड ठेवला आणि परत आला. चला बाबा, आपल्याकडे एक नाणं आहे, एक चांदीचं नाणं आहे, काही कमी पडलं ऐन वेळेला तर आपल्याकडे पैसे आहेत, चिंता करायचं कारण नाही. बरं वाटलं त्याला. थोड्या दिवसानं लग्न झालं, बायको आली. बायकोला आल्यानंतर त्यांनी झोपडीमध्ये सांगितलं, बघ आपण दरिद्री आहोत, हमाली करतो, कष्ट करतो, तेव्हा 2 वेळचं पोट आपलं कसं तरी भरतं, हरकत नाही. पण मी तुला सांगतो, आपण तुला वाटतं तेवढेही आपण दरिद्री नाही बरं. ते म्हणाले नाही नाही. म्हणून काय आहे? तो म्हणाला माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे, आपल्याला प्रपंच घेता येईल याच्यामध्ये. ती म्हणाली माझं चांदीचं नाणं तुम्ही बघितलं, तुमचं कुठे दाखवा ना, तुमचं कुठे दाखवा. तो म्हणाला थांब घेऊन येतो.
वैशाख मासातले दिवस महाराज, रणरणतं ऊन, सूर्य असा डोक्यावर आलेला, आणि एक चांदीचं नाणं आपल्याकडे आहे. आपलं एक नाणं तिचं एक नाणं मिळून आपल्याला प्रपंचामध्ये आवश्यक त्या गोष्टी मिळवता येतील या विचारामध्ये पायामध्ये चपला नाही, काही नाही, अनवाणी तसाच निघाला पडक्या किल्ल्याकडे. रणरणतं ऊन, माती तापलेली, सूर्यवरून आग ओकतोय आणि मनामध्ये चांदीच्या नाण्याचा विचार. निघाला पडक्या किल्ल्याकडे. जाताना नेमकं राजाने त्याला वरून बघितलं महालातून. राजा विचार करतो, अरे या उन्हाकडे आम्हाला डोळे उघडून बघता येईना, आणि या उन्हामध्ये हा मनुष्य पायामध्ये काही चप्पल नाही, काही नाही, बूट नाही, डोक्यावर काही छत्री नाही, टोपी नाही, पटका नाही, असा उन्हाचा चालला कुठं, काय याच्या मनामध्ये असेल. राजाने 2 सेवक पाठवले त्याला बोलून घेतलं. आल्यावर त्यांनी सांगितलं, रायसाहेब मी काय गुन्हा केला. तो घाबरू नको, मला तुला एवढंच विचारायचं आहे, या उन्हाकडे बघता येत नाही, नुसतं डोळे उघडून बघितलं तर डोळे जळून चालले, इतकं ऊन पडलंय, या उन्हामध्ये पायामध्ये चपला नाही, डोक्यावर काही छत्री नाही, काही नाही, असं काय तुझ्या डोक्यात चालू आहे की तुला उन्हाचा त्रास होत नाही. तो म्हणाला, महाराज तुमच्यापासून काय लपवायचं. म्हणे काय. तो म्हणाला, बाहेर आपला जो पडका किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये मी एक चांदीचं नाणं पुरून ठेवलंय, त्या नाण्याचा विचार माझ्या डोक्यात होता, म्हणून मला ऊन काही कळलं नाही. राजाला इतकं वाईट वाटलं. राजा म्हणाला, काय आपली प्रजा, एका चांदीच्या नाण्यापायी त्याला एवढा त्रास, काय आपल्या प्रजेला दुःख आहे. आता राजाला चांदीचं नाणं म्हणजे काय असणार हो. राजा म्हणाला, हे बघ, त्या चांदीच्या नाण्याच्या नादात पडू नको, मी तुला 100 सोन्याची नाणी देतो. काय सांगितलं राजाने, मी तुला 100 सोन्याची नाणी देतो, विसरून जा चांदीचं नाणं, काय करायचंय तुला. त्याला इतका आनंद झाला, महाराज एका चांदीच्या नाण्यात एवढा आनंद होतो तर 100 सोन्याच्या नाण्यात किती होईल, मांडात राही किती त्याला इतका आनंद झाला. त्याने राजाला नमस्कार केला. तो म्हणाला, महाराज तुमच्यासारखा राजा मिळाला आमचं भाग्य. राजाने त्याला 100 सोन्याच्या नाण्याने भरली थैली त्याच्या पदरात टाकली, जा घेऊन. त्याने ती घेतली, राजाला नमस्कार केला, तिथून निघाला. आणि राजाने त्याला विचारलं, बाबा एका चांदीच्या नाण्याकरता एवढ्या उन्हाची तमा न बाळगता, परवा न करता निघाला होतास, आता 100 सोन्याची नाणी मी तुला दिली, काय करशील याचं. तो म्हणाला, महाराज हे काही विचारणं झालं, अहो 100 सोन्याची नाणी आता मला मिळाली, आता मी काय दरिद्री आहे का, अरे श्रीमंत झालो मी. हो पण करशील काय या 100 सोन्याच्या नाण्याचं. तो म्हणला, काही नाही, पहिलं इथून खाली उतरलं की, आता पैसे आहेत माझ्याजवळ, इथून खाली उतरलं की सरळ चप्पल विकत घेणार आणि चप्पल घालून पडक्या किल्ल्यात जाणार. राजा म्हणाला, काय माणूस आहेस, काय माणूस आहेस. त्या एका चांदीच्या नाण्याचा नाद सोडावा म्हणून मी तुला 100 सोन्याची नाणी दिली, तरी तुझं तेच चालू आहे अजून, एक चांदीचं नाणं. राजा हट्टाला. राजा म्हणाला, ठीक आहे, तुला 100 पुरत नाहीत ना, तुला 5000 सोन्याची नाणी देतो. राजाने 5000 सोन्याच्या नाण्याची थैली दिली. त्याला विचारलं, त्याला आनंद झाला. आता एवढं झाल्यावर काय, 5000 सोन्याची नाणी, महाराज काय कमी. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर भणंगाची अंगा आले इंद्रपद. दरिद्री माणसाला अचानक इंद्रपद मिळावं तसं झालं ना. त्याला इतका आनंद झाला, साष्टांग नमस्कार घातला राजा. महाराज काय भाग्य, काय औदार्य, किती उदार तुम्ही, तुमच्यासारखा राजा नाही या जगताच्या पाठीवर. राजाने 5000 सोन्याची नाणी दिली. राजाने विचारलं, आता काय करशील. तो म्हणाला, महाराज मी काय इतका मूर्ख आहे का, आता चप्पल घेईन आणि अमुक करीन आणि तमुक करून हे सांगायला इतका मूर्ख आहे का मी. राजा म्हणाला, मग करशील काय या 5000 नाण्याचं. तो म्हणला, काही नाही, इथून खाली उतरलं की सरळ रिक्षा करीन आणि पडक्या किल्ल्यात जाईल. आता राजा म्हणाला, काय माणूस आहेस, अरे तुला त्या चांदीच्या नाण्याचा नाद सोडावा, तू एवढ्या करता मी तुला 5000 सोन्याची नाणी देतो तरी तुला पुरत नाही. राजाही हट्टाला पेटला. राजा म्हणाला, चल तुला अर्ध राज्य दिलं. राजाने जाहीर केलं, त्याची मिरवणूक काढली, हत्तीवरून मिरवून आला. राजा म्हणाला, आता माझ्या शेजारी बस, माझ्यासारखा राजा आहेस तू, मी तुला अर्ध राज्य दिलंय, माझ्या बाजूला बस. राजाने बाजूला बसून घेतलं. राजाने सांगितलं, तुला अर्ध राज्य दिलंय, हे बघ राज्याचा नकाशा इथं समोर आहे, याचे 2 भाग केले, तुला कोणता भाग पाहिजे. तो म्हणाला, पडका किल्ल्या ज्या भागात येतो तेवढाच भाग मला अर्धा द्या. किती मिळालं म्हणजे माणसाचं समाधान आहे. बोला महाराज, किती मिळालं म्हणजे, किती मिळालं तरी माणसाला वाटतं की बस आता कशाची गरज नाही. अरे समाधान आमच्या 5वीला पुजलं महाराज. असमाधान मनुष्य जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत असमाधानी.
आणि जोपर्यंत त्याच्या चित्तामध्ये असमाधान आहे तोपर्यंत त्याला उत्कर्षाची चिंता राहणारच आहे. विठ्ठला हे जसं प्रपंचात आहे तसंच परमार्थातही आहे. ऐका, हे मी प्रपंचातली उदाहरणं तेवढ्या करता दिली आहेत, आपल्याला यायचं आहे पारमार्थिक चिंता विचारात घेण्याकरता, तिकडे यायचं आपल्याला. हे जसं प्रपंचामध्ये मनुष्य असमाधानी राहिला तर त्याला उत्कर्षाची चिंता असते, तसं परमार्थामध्ये सुद्धा आपल्या जीवनातलं असमाधान आपल्याला पारमार्थिक उच्च अवस्थांकडे प्रेरित करत असतं. ऐका, आपल्या प्रेरणा जिवंत ठेवण्याचं काम असमाधान करत असतं. कुणाला पटेल किंवा न पटेल मला माहिती नाही, पण एक लक्षात घ्या, आता हे खरं म्हणजे बोलू नये पण बोलतो तरी, माणसाने असमाधानी राहू नये हे जरी खरं असलं तरी जर माणसाला उत्कर्ष साधायचा असेल तर त्याने असमाधानी राहिलं पाहिजे, हेही तेवढंच खरं. मिळालं त्याच्यामध्ये समाधान मानावं हे खरं आहे. आणि असं जर मनुष्य मानत बसला तर त्याच्या जीवनाचा उत्कर्ष कसा होईल, कसा होईल? म्हणून परमार्थामध्ये सुद्धा कुठेतरी असमाधान राहतं, कुठेतरी ते असमाधान माणसाला उत्कर्षाची चिंता निर्माण करतं. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांना प्राप्त झालेल्या अवस्थांमध्ये तुकोबारायांचं असमाधान तुकोबारायांना देवाकडे पुढचं काहीतरी मागायला भाग पाडतं. मी याची प्रमाण देऊन बोलीन आपल्याला. अरे, ज्याला विवेक प्राप्त झाला तो विवेकात असमाधानी राहील तरच वैराग्याकडे त्याची प्रवृत्ती होईल. वैराग्य मिळालं म्हणजे सगळं मिळालं असं ज्याला वाटतं त्याची पारमार्थिक प्रगती संपली. वैराग्य मिळू नये त्याने असमाधानी असलं पाहिजे, तर त्याला पुढे जाऊन काहीतरी मुमुक्षुता प्राप्त करून घेता येईल. मुमुक्षु झाल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे अरे नुसतं मुमुक्षु राहून करायचं काय, कुठंतरी श्रवण घडलं पाहिजे अशी इच्छा त्याला निर्माण झाली पाहिजे. मुमुक्षुतेतलं असमाधान त्याला श्रवणाकडे प्रवृत्त करे. असं करत तो ब्रह्मज्ञानी झाला तरी तुकोबाराय म्हणतात ब्रह्मज्ञानातही समाधान नाही ना, अद्वैती तो नाही, माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी. तुकोबाराय म्हणतात देवा अद्वैतातही माझं समाधान नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, ही भगवत नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा मी भक्तच राहिलं पाहिजे तू देवच राहिलं पाहिजेस. तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळी क, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरवरी. ज्ञानोबराय बोलतात आपल्याला प्राप्त झालेलं असमाधान माणसाला उत्कर्षाची चिंता निर्माण करतं. तुकोबाराय म्हणतात देवा ब्रह्मज्ञान झालं पण याच्यामध्ये उत्कर्ष होत नाही, मला या ब्रह्मज्ञानात समाधानच नाही. मग काय पाहिजे, या ब्रह्मज्ञानाच्या पुढे जाणारी भक्ती त्याची मला अपेक्षा आहे, उत्कर्षाची चिंता. असमाधान माणसाच्या मनात उत्कर्षाची चिंता निर्माण करतं. एक, आता याची प्रमाण जास्त देत नाही, माणसाच्या चित्तामध्ये निर्माण झालेलं समाधान माणसाच्या जीवनामध्ये स्थितीची चिंता निर्माण करत असते. एखादी स्थिती माणसाच्या जीवनामध्ये अशी येते की माणसाच्या मनासारखं सगळं होतं. प्रपंचामध्ये आपल्याला कित्येक वेळेला असे अनुभव आले असतील, कदाचित अल्पकाळाचे असतील पण असतील. मी सांगतो आपल्याला
सगळं मनासारखं झाल्यावर माणसाला वाटतं बस हो, आता हे बदलू नाही बघ, बस आता हे असंच राहावं, काही नाही आता याच्या पुढेही नको आणि याच्या मागेही नको, बस आता हे टिकावं एवढीच माझी इच्छा, मला दुसरं काही नको. असे कितीतरी आपल्याला अनुभव आलेले असतात. एखादा मुलगा आहे, नोकरी लागत नाही, कुठंतरी त्याचं शिक्षण झालेलं असतं जास्त आणि पगार मिळत असतो कमी. मग नाही इथं पगार कमी आहे, तिथं पगार कमी आहे, तिथं पगार जास्त आहे पण मला निवडलं नाही, 100 गोष्टी असतात. मग कधीतरी त्याला वाटतं जाऊ द्या, वय वाया चाललं, आपलं आयुष्य वाया चाललं, वेळ वाया चालला, मग काय करा, मिळेल ते नोकरी स्वीकारा करा ना. मग काय 20-25 हजाराची एखादी नोकरी पदरात पडते आणि मग पुढे झाल्यावर आई त्याला सांगते, हे बघ आता मिळाली ना, हे टिकवून ठेव बरं, आता सोडायच्या भानगडीत पडू नको, आता ह्याच्यापेक्षा पुढची मिळेल तेव्हा मिळेल ते बघता येईल, पण आता निदान मिळालंय ते तरी टिकून ठेव. का? कारण जेव्हा प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान वाटायला लागतं, बस आता हे चांगलं आहे असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा माणसाला वाटतं आता हे टिकून राहावं. स्थितीची चिंता ही समाधानातून निर्माण होत असते. समाधान चिंता मिटवत नाही महाराज. ऐका, माझी भाषा आपल्याला पटणार नाही. प्रपंचामधलं समाधान माणसाच्या चिंता मिटवत नाही, प्रपंचातलं समाधान चिंता निर्माणच करत असत. हो, आता प्रपंचात आपण त्याला समाधान म्हणतो, हा आपला दोष आहे, हा भाग वेगळा. मी अनेक वेळेला सांगतो, काय असतं, काही शब्द हे विशिष्ट क्षेत्रात शोभतात. समाधान, आनंद, सुख हे शब्द परमार्थातच शोभतात, हे प्रपंचात शोभणारे शब्दच नाही. हे यांची जागा प्रपंचात नाहीच महाराज या शब्दांची. माणसं विचारतात कसं काय चाललं, आनंद आहे, खोटी गोष्ट. मी कीर्तनात सांगतो आपल्याला, माणूस कुणाला विचारून बघा तुम्ही कसं काय चाललं, एकदम आनंद, खोटं आहे. कशाचा आनंद? घरी गेला की बायकोवर चिडतो, घरी गेला जवळचा मित्र भेटला की कशाचा आनंद आला. आनंदाची भाषा बोलावी तुकोबारायने, आनंदाची भाषा बोलावी ज्ञानोबारायने, चोखोबारायने, गोरोबा काकांनी. तुमची आमची काय विषाद आहे महाराज, आनंदाची भाषा आपण बोलावी, काय ताकद आहे. हे शब्द प्रपंचात शोभणारे शब्द नाही आहेत, हे परमार्थात शोभणारे शब्द आहेत. लक्षात ठेवा, त्यांची जागा असते, त्या जागेवर ती वस्तू शोभत असते. उगीच कुठेही काही ठेवून चालत नाही. एखाद्या वेळेला एखाद्या बाईने पायातले पैंजण काढून गळ्यात बांधले तर चालतात का? आणि गळ्यातल्या सोन्याचा हार काढून पायाला गुंडाळला तर चालतो काय? अरे ज्याची त्याची जागा आहे महाराज. पैंजण पायातच शोभतात, हार गळ्यातच शोभतो. तसं समाधान हा शब्द प्रपंचातच परमार्थातच शोभतो, तो प्रपंचात शोभणारा शब्द नाही. उदाहरण देत नाही मी, कशा करता बोलतो लक्षात ठेवा. मनुष्याला प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत समाधान मिळतं तिथं त्याला वाटतं बस आता हे टिकून राहावं. हे जसं प्रपंचात आहे तसं परमार्थातही. परमार्थामध्ये देवाचं दर्शन झालं, तुकोबारायांना ते रूप आवडलं, तुकोबारायांना असं वाटलं की बस आता हे टिकून राहावं. परमार्थातही असंच आहे. ही परिस्थिती जी निर्माण झाली, बस देवा आता ही टिकून राहावी. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं परमार्थाची सांगतो. आपण माऊली बरोबर चालत जाणारी मंडळी, मी आपल्याला साधं बोलतो ऐका. जी मंडळी चालत जातात ना, त्यांना पंढरपूर जवळ आल्यानंतर पंढरपूर लवकर यावं वाटतं का अजून चालू राहावी असं वाटतं? अजून चालूच राहावी असं. म्हणजे जे दिंडीत चालतात ते बरं, हे मोकार बाहेरून चालणाऱ्यांना लवकरच पाहिजे पंढरपूर, त्यांचा विषय चालला नाही. जे दिंडीत भजन करत चालतात की नाही, त्यांना असं वाटतं की अरे हे चालूच राहावं. आता चालत राहणं हे काही वारकऱ्यांचं साध्य आहे काय? अरे ते साधन आहे पंढरपूरला जाण्याचं. पण ते साधन असलं तरी त्याला असं वाटत लागतं नाही हे साधन इतका आनंद देतं ना, मग हे साधन चालू राहावं, टिकून राहावं. हे साधन संपू नये, ही जी स्थितीची अपेक्षा आहे ही माणसाच्या समाधानातून निर्माण होत असते. आपला नियम आहे चालत जावं तर तो नियम टिकला पाहिजे. नामदेवरायांनी देवाला प्रार्थना करताना नियम टिकावा हीच प्रार्थना केली. नाम म्हणे केशव राजा, केशव राजा
म्हणे केशवराजा केला नेम, हा नेमच चालू राहू दे देवा, मला नेमानं पुढे जाऊन साध्यापर्यंत पोचायचंच नाही, माझा नेम चालू राहावा. कितीतरी प्रमाण देवाचं दर्शन झालं, त्या दर्शनाने इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की तुकोबारायांनी देवाला सांगितलं, बस देवा आता हे समाधान आमचं बिघडून आहे, आता दृष्टी पुढे साची तुराये आता दृष्टी पुढे, ऐसाची तुराये आता दृष्टी पुढे, ऐसा तुझी राहे आता दृष्टी पुढे, ऐसाची तुराये आता दृष्टी पुढे, ऐसाची तुराये आता दृष्टी पुढे, ऐसाची आता दृष्टी पुढे, ऐसा जी तुरा हे आता दृष्टी पुढे, ऐसा जी तुरा हे तुझा पाहे पांडुरंगा, तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे, ऐसा जी तुरा हे आता दृष्टी पुढे, ऐसा तुम्ही तुझा पाहे पांडुरंगा, तुम्ही तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे, ऐसा दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, तुझा पाहे पांडुरंगा, तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे, साची तुरा हे तुझा पाहे पांडुरंगा, तुझा पाहे आता दृष्टी पुढे ऐसा तूर आहे का ऐसाची तूर आहे? ऐसाची. आता ह्याच्यात बदल नको, कारण या रूपामध्ये जेवढं समाधान मिळतं तेवढं समाधान दुसऱ्या कोणत्याही रूपामध्ये आम्हाला मिळत नाही. काय सांगू आपल्याला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर, हे ध्यान का हेची ध्यान? हेच ध्यान पाहिजे, कारण या ध्यानानं जेवढं समाधान दिलं तेवढं समाधान दुसऱ्या कोणत्याही रूपाने जर दिलं नसेल तर आता दृष्टी पुढे ऐसाची राहे हे समाधान आहे. समाधानानं ही स्थिती टिकावी ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. आणि काही वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये जी चिंता निर्माण होते ती अधोगतीची चिंता निर्माण होते. अधोगतीची म्हणजे वाढलं नाही तरी चालेल, निदान कमी होऊ नये. प्रॉपर्टी वाढली नाही तरी चालेल पण कमी होऊ नये. बाप पोराच्या हातामध्ये प्रॉपर्टी सोपवताना एवढं म्हणतोय, बघ याच्यात वाढ नाही करता आली तर चालेल, निदान विकून खाऊ नको म्हणाल की नाही. हे काय, ही अधोगतीची चिंता माणसाला प्राप्त झाली. आणि ही अधोगतीची चिंता जशी प्रपंचात असते तशी अधोगतीची चिंता परमार्थामध्ये असते. आणि तीच चिंता तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये प्रकट करतात की देवा आमच्या जीवनामध्ये आमची ह्याच्यापेक्षा जास्त अधोगती होऊ नये. कोणत्या अधोगतीची चिंता आहे? अभंगाच्या पहिल्या दुर्बुद्धी ते म्हणा, 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 दुर्बुद्धी ते
भगवंताकडे प्रार्थना करतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. ही उत्कर्षाची चिंता नाही, ही स्थितीची चिंता नाही, ही चिंता आहे ती अधोगती आपल्या जीवनाची होऊ नये. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा आमच्या जीवनामध्ये कदा एकदा सुद्धा दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नकोस. एकदा सुद्धा, फार महत्व आहे महाराज, कदा या शब्दाला फार महत्व आहे. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो, एकदा सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुर्बुद्धी निर्माण. कारण का, एकदा निर्माण झालेली दुर्बुद्धी आयुष्याचं वाटोळ करते. आपण भागवत ऐकताय ना, मी छोटंसं उदाहरण देईल. मला सांगा, आजा मेळ्याला रोज दुर्बुद्धी होत होती का एकदा झाली? एकदाच झाली महाराज, तर आयुष्य वाया गेलं. एकदाच. हो, मग आजा मेळ्यासारख्याला जर आयुष्य वाया जातं, तर आपल्याला रोज होते ना. रोज आहे ना, धाब्यावर खायची दुर्बुद्धी आहेच आहे, तंबाखू खायची दुर्बुद्धी आहेच आहे, बिड्या ओढायची दुर्बुद्धी आहेच आहे, टेबला खालून पैसे घ्यायची दुर्बुद्धी आहेच आहे, बायकोला शिव्या घालायची दुर्बुद्धी आहेच आहे, पोराच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्याची दुर्बुद्धी आहेच आहे. एक दुर्बुद्धी आहे काय आपल्याला? पावला पावलाला आपलं काय होत असेल विचार करा ना. आजा मेळाला एकदा दुर्बुद्धी झाली. मी भागवतातली अनेक प्रमाणं देईन, अनेक उदाहरणं देईन, मला वेळ नाही सगळं सांगायला. मी का बोलतो ऐका. तुकोबाराय म्हणतात, अरे काही वेळेला काही गोष्टी एकदाच घडतात पण जीवन बदलून टाकतात. हो, आता बोलू का, कोरोना व्हायरस रोज येतो का? एकदाच आलाय महाराज, एकदाच आला पण सगळ्या चीनला हलवून टाकलं. एकदाच आला, रोज नाही. काही गोष्टी एकदा घडतात पण जीवन सगळं बदलून टाकतात. तसं आपल्या जीवनामध्ये एकदा दुर्बुद्धी का बाबा? कारण बुद्धीवर माणसाचं जीवन आहे महाराज. मनुष्याला बुद्धी पाहिजेच. बरं, मी अजून पुढे बोलतो, जाऊ द्या, हे जाऊ द्या, सोडून द्या. काय सांगू आपल्याला, बुद्धीचं फार महत्व आहे महाराज जीवनामध्ये. हो, आता काय आहे, देवाने सगळ्यांना बुद्धी दिली, कोणी वापरत नाही ही अडचण. बुद्धी नाही ही आपली अडचण नाही. बरं, आता जाऊ द्या. आता सगळ्यांना एक प्रश्न विचार, आपल्यापैकी कुणाला बुद्धी नाही? हात वर करा बरं. चला, सोपा प्रश्न माझा. आपल्यापैकी बुद्धी कुणाला नाही? हात वर करा. एखाद्याने तरी करावं किंवा एखाद्याने. कोणी करत नाही महाराज. का करत नाही मी आपल्याला गंमत सांगतो. कारण जो कोणी हात वर करतो, जो कोणी हात वर करेल मला बुद्धी नाही, तर आपल्याला बुद्धी नाही हे सांगण्याकरता हात वर केला पाहिजे. एवढी तरी बुद्धी त्याला आहे हे मान्य झालं की? म्हणजे एवढी तरी बुद्धी त्याला आहे हे कबूल केलं ना त्याने, की कुणाला बुद्धी नाही हात वर करा. आणि एखाद्याने पटकन केला तर निदान आपण हात वर केला पाहिजे, एवढी तरी बुद्धी त्याला आहेच की. बुद्धी नाही कसं? देवाने सगळ्यांना बुद्धी दिली, आपण वापरत नाही. बुद्धी नाही असं. अहो, नोटाबंदी झाली तेव्हा कशी चालली हो? कशी चालली बुद्धी त्यावेळेला? मग परमार्थातच का चालत नाही सांगा ना. एरवी नोटा कुणाच्या नावावर ठेवायच्या, किती ठेवायच्या, बँकेत किती भरायचे, कुणाच्या मित्राच्या नावावर किती ठेवायचे, परत यायची शक्यता, सगळीच बुद्धी चालवली ना त्यावेळेला. मग परमार्थातच का चालत नाही बुद्धी? माणसाच्या बुद्धीवर माणसाचा खेळ आहे महाराज. माणसाच्या बुद्धीनं माणसाचं मनुष्यत्व सिद्ध होतं, हे लक्षात घ्या. आपल्याला देवाने बुद्धी दिली, देवाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. देवाने माणसावर केलेला सर्वश्रेष्ठ उपकार जर कोणता असेल तर देवाने आपल्याला बुद्धी दिली. विठ्ठला विठ्ठला आपल्याला मी प्रमाणाने बोलेन, ऐका. देवाचा आपल्यावर मोठा उपकार आहे. देवाने आपल्याला बुद्धी दिली. या जगतामध्ये देवाने कुणालाही निर्बुद्ध ठेवलं नाही. फार मोठा उपकार केला देवाने. आणि ती बुद्धी जर आपल्याला चालवता आली, ती बुद्धी जर आपल्याला योग्य पद्धतीनं वापरता आली, तर आपलं मानवी जीवन मानवी न राहता ते संत जीवन बदलू होऊ शकते. आणि आपल्या हातामध्ये बुद्धी असूनही जर आपण ती न वापरली तर माणसाचं जीवन मिळून सुद्धा आपण जनावराचं जीवन जगत राहू. विठ्ठला विठ्ठला प्रमाणाने बोलतो म्हटलं मी
बुद्धी चांगली असेल जीवन घडलं, बुद्धी जर वाईट असेल जीवनाचा नाश झाला. माणसाच्या जीवनाचा नाश बुद्धीतूनच होतो महाराज, बुद्धीतूनच होतो. बुद्धिश्च हीयते पुंसा नीचे सह समागमात उत्तमही उत्तमाम याती श्रेष्ठताम यातीचे उत्तम. कितीतरी प्रमाणात महाभारताने किती प्रकारानं त्याचा विचार केला. मला आता तो सगळाच विचार सांगायचा नाही, मला मुद्दा काय मांडायचा ऐका. हो ऐका, माणसाच्या जीवनाचा नाश होतो तोही बुद्धीनच होतो. जाऊ द्या, प्रमाण देतो, गीता वाचा, 2रा अध्याय काढा, गीता बोलते. आता हेही प्रमाण सांगतो ऐका. गीता काय बोलते? माणसाने विषयाचं ध्यान जरी चित्तामध्ये केलं तरी त्याच्या जीवनाची अधोगती सुरू होते. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे प्रणश्यती हा परिणाम होण्याच्या अगोदर काही होत असेल तर बुद्धिनाश होतो, आणि बुद्धिनाश झाल्याशिवाय माणसाचा नाश होत नाही, हे लक्षात घ्या. माणसाच्या जीवनाचा नाश कशाने होईल? केवळ विषयाचं चिंतन केल्याने नाश होत नाही. विषयाचं चिंतन केल्याने बुद्धीचा नाश होतो, आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा नाश होतो. म्हणजे माणसाच्या नाशाचं मूळ कारण जर काही असेल तर बुद्धीचा नाश आहे. आपली बुद्धी याच्यावरच आपलं जीवन अवलंबून. मनुष्य चांगला का? कारण त्याची बुद्धी चांगली. आणि मनुष्य वाईट का? तर त्याची बुद्धी वाईट. मी आपल्याला प्रमाण देतो ना, आपण महाभारतात चला, आपण योग वासिष्ठामध्ये चला, मी दोन्हीकडची प्रमाण आपल्याला देतो. बुद्धिश्च हीयते पुंसाम हे जसं महाभारतात प्रमाण आपल्याला दिसतं, तसं एखाद्याची बुद्धी जर चांगली असेल तर त्याचं जीवन बदलून जातं, त्याने काही केलं तरी तो परमार्थ होतो. ऐका, बुद्धी जर चांगली असेल, योग वासिष्ठांनी म्हटलंय समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यद क्रियते राम तद दोषाय सर्वदा. ऐका, आता गीतेतही 18व्या अध्यायामध्ये याचा विचार आहे, पण विस्तार करत नाही. वशिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना सांगतात की रामा, अरे ज्याची बुद्धी समया सम झालेली बुद्धी, स्वच्छया अत्यंत स्वच्छ झालेली बुद्धी, आणि सततम निर्विकारया ज्या बुद्धीमध्ये कधीही विकार निर्माण होत नाहीत, अशी बुद्धी जर एखाद्याला प्राप्त झाली तर काय होतं? यदा यद क्रियते राम तद अदोषाय सर्वदा. त्या बुद्धीनं त्याने काही केलं तरी त्याला त्याचा दोष लागत नाही. गीतेची भाषा सांगू, गीता आपल्याला 18व्या अध्यायामध्ये बोलताना हेच बोलते की ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे त्याने जगाला काडी लावली तरी त्याला पाप लागत नाही. त्याने लावलीच पाहिजे असं बंधन नाही, पण त्याने जगाला जाळून टाकलं तरी त्याला त्याचं पाप लागत नाही महाराज. हो, त्याने सगळं जगाला मारू दे त्याला त्याचं पाप लागत नाही. गीता वाचा, आपण 18वा अध्याय काढा. त्याने सगळ्या जगाला जगाचा नाश करू दे त्याला त्याचं पाप लागत नाही. मी का बोलतो आपल्याला, मला लांबवायचं नाही प्रमाण देऊन, मला मुद्दा हा मांडायचा आहे. बुद्धी जर आपली चांगली असेल तर शुद्ध बुद्धीनं, मी एक वाक्य बोलतो, शुद्ध बुद्धीनं तुम्ही प्रपंच करा, वेगळा परमार्थ करायचं कारण राहत नाही. आणि अशुद्ध बुद्धीनं तुम्ही परमार्थ करा, प्रपंचाशिवाय पदरात वेगळं काही पडत नाही. विठ्ठला विठ्ठला मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.